शिवप्रेमी बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार. सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही तर ऐक्याचा संदेश जावा या आशयाचे माझे 70 सेकंदांचे ते वक्तव्य होते. दुर्दैवाने त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्या आधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले. मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरुद्ध लढा दिल्याचं मी म्हटलं होतं. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे. या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात, मात्र त्यावर संयत अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये. जात धर्म पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये हीच भूमिका मी मांडली होती. प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमींप्रती दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू कधीही नव्हता आणि राहणार नाही. शिवजयंती 2 दिवसांवर आली आहे. आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूयात. अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र अपेक्षा. आणि पुढे भाजपच्या विखारी खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू. भाजपच्या विकृतीला व ट्रेड डील आणि जेफ्री एप्स्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू. या मिशनसाठी सर्व शिवप्रेमींचे संपूर्ण योगदान मला हवे आहे. याकरता आपणास आर्त हाक. सोबत काम करू आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माणासाठी कटिबद्ध राहूया. कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी. नाठाळाचे माथी हाणू काठी, माय बा पाहुनी बहुमायावंत. करू घातपात शत्रुहुनी, अमृत ते काय गोड आम्हा पुढे. विष ते बापुडे कडू किती.